ची बातमी राज्यात पदभरती आणि परीक्षा गुजरातमध्ये असा प्रकार हा समोर आला होता। मात्र साम टीव्हीनं ही बातमी दाखवली आणि त्यानंतर गुजरातमधील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राज्याच्या गृह सचिवांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे। राज्याच्या गृह विभागात फॉरेन्सिक लॅबमध्ये 166 पदांसाठी 5 एप्रिलला भरती परीक्षा होती। मात्र ही परीक्षा 5 आणि 7 एप्रिलला गुजरातमध्ये होणार होती आणि यावरूनच उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती। याच नाराजीची दखल साम टीव्हीनं घेतली आणि आता साम टीव्हीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सध्या संपर्कात आहेत। शिवाजी, साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणावा लागेल, अखेर प्रशासनानं परीक्षा महाराष्ट्रातच घेण्याचं ठरवलंय। बरोबर तन्मय, आपण ही दाखवली होती की पदभरती महाराष्ट्राची परीक्षा होती ती गुजरातमध्ये घेतली जाणार होती। फॉरेन्सिक लॅब मध्ये पदभरती करण्यासाठी 5 एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार होती आणि ती गुजरातच्या गांधीनगरमध्ये घेतली जाणार होती। पण साम टीव्हीने माहिती बातमी दाखवली आणि साम टीव्हीने हे सांगितलं की ही परीक्षा महाराष्ट्रात पदभरती होणार आहे, पण अशा परिस्थितीमध्ये गुजरातमध्ये परीक्षा कशी होऊ शकते हा प्रश्न साम टीव्हीने उपस्थित केला होता। आणि त्यानंतर आता महाराष्ट्राचे गृह सचिव आहेत त्यांनी साम टीव्हीला माहिती दिली की ही परीक्षा रद्द करण्यात येत आहे आणि पुढील जी परीक्षा होईल हीच परीक्षेची पुढची तारीख ठरवली जाईल आणि ही तारीख आणि ही परीक्षा महाराष्ट्रातच घेतली जाईल। नक्कीच धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। फॉरेन्सिक विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती, मात्र यालाच साम टीव्हीनं वाट मोकळी करून दिली आणि पदभरती राज्यासाठी परीक्षा मात्र गुजरातमध्ये होणार होती, आता ती रद्द करण्यात आली आहे।